जो चहुयुगीचा अधिष्ठात्री सकळ सिद्धी जयाचे घरी, तो मातापुरी राज्य करी, तया नमन श्री दत्तात्रेया, तया नमन श्री दत्तात्रेया। दंडवत प्रणाम मंडळी, मी आपला सागर मते आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आपल्याच मानव यूट्यूब चॅनलच्या परिवारामध्ये। बंधूंनो, गेले 12 दिवस सुरू असलेला आपला हा 12 खंडी स्थान दर्शनाचा यज्ञ, या यज्ञाची आज आपली समाप्ती आणि त्यासोबतच आज दत्त जयंती, आपल्या अखिल मानवपंथीयांचा आवडता सण, आवडता उत्सव, महोत्सव, श्री दत्तात्रेय प्रभूंची जयंती, अवतार दिन। बंधूंनो, या अवतार दिनाच्या निमित्तानेच आज आपण स्थान दर्शन करण्यासाठी आलेलो आहोत। समाप्तीसुद्धा आपण इथे आज करणार आहोत, ते म्हणजे अखिल महानुभावपंथीयांचं श्रद्धास्थान असलेलं श्री क्षेत्र अंबाळी देवस्थान। बंधूंनो, अंबाळीला आलेलो आहोत, येथील सुंदर असा परिसर बघणार आहोत, स्थानाला वंदन करणार आहोत, भगवंताच्या ठाई आपण अवसरही करणार आहोत। तुम्ही माझ्यासोबत आहातच। गेले 12 दिवस, अखंड 12 दिवस आपण जे प्रेम दिलं, त्या प्रेमाच्या जोरावरतीच जणू काही आपण आज भगवंताच्या या दर्शनाला आलेलो आहोत। खूप खूप धन्यवाद मंडळी, आपण जे प्रेम या 12 दिवसामध्ये दिलं। आभार प्रदर्शन तर नंतर करणारच आहेत, पण या बोलण्याच्या ओघामध्ये एक गोष्ट राहिली, या दत्त जयंती, श्री दत्तात्रेय प्रभू जयंतीच्या अवतार दिनाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। तर चला, आपला अधिक वेळ न घेता आपण आता जाऊयात स्थानवंदन करायला। येणार आहात ना माझ्यासोबत? तर चला लगेच जाऊयात।
चंदनगंध घ्या देवा आनंदगंधा श्रीपते दयेच्या सागरा स्वामी श्री योगेश्वरा नमो नमः श्री योगेश्वरा नमो नमः श्री दत्तात्रेय महाराज की जय अंबाडीचे बाबा की जय दत्तात्रेय महाराज की जय अंबाडीचे बाबा की जय नागपत्रकाचे प्रतिज्ञाये सुपारीची भावविरा जळवितो भावविरा जळवितो दत्तात्रेय महाराज की जय बाबा की जय। बंधूंनो, असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं, स्थानाच्या ठाई आपण अवसरही केला। सर्वात महत्त्वाची गोष्ट आता या स्थानाची महिमा काय आहे ते आपल्याला श्रवण करायचं आहे। त्यासाठी आपल्यासोबत आहेत अशोक दादा खामनेकर। दादांना विनंती करतोय, ॲक्च्युली ते या मंदिराचे पुजारीसुद्धा आहेत। दादांना मी विनंती करतोय की त्यांनी आम्हाला या स्थानाची महिमा सांगावी। दंडवत। आपल्या माहूर या एरियामध्ये आपल्या खांडी आहे 12, त्याच्यामध्ये उपखांड ही आपली अंबाळी देवस्थान ही उपखांड आहे। याच्यामध्ये उपखांड असून ही म्हणजे मांडलिक स्थान आहे आणि या सर्व या खांडीमध्ये सर्वात जास्त जे भाविक भक्त मंडळी आहे ही सर्व नाशिक मुंबई जे बाहेरगावून लोक येतात, दिल्ली गुजरात, हे सर्व आपल्या अंबाळीच्या खांडीच्या म्हणजे आपल्या अंबाळी देवस्थानात दर्शनासाठी येतात। कारण यांच्या इच्छा या देवस्थानावर सर्व पूर्ण होतात। कारण हा आपल्या देवाने अभिमान घेतलेला आहे की आणि येथे सर्व जे भाविक येतात त्यांचे दुःख वगैरे सांगतात, ते नारळ वगैरे बांधतात, त्यांचे ते पूर्ण इथं सर्व काही त्यांच्या अंगातलं बाधित असलेलं सर्व काही निघून जातो, त्यांच्या इच्छा पूर्ण होतात। आणि आपल्या 12 खांडीमध्ये सर्वात नामांकित खांड म्हटलं तर आपली अंबाळीची खांड हा सर्व लोकांचा असा आपल्या खांडीवर देवाचा विश्वास आहे, श्रद्धा आहे। आणि आपल्या इथे पूजा आरती म्हणजे उटी सर्व काही हे बघ आपल्या टायमामध्ये शिस्तमध्येच होते। आपली उटी 10:30ला चालू होणार, आरती सकाळी आपली सकाळची 5 वाजता म्हणजे 4:30ला आरती चालू होणार, दुपारची 12 वाजता आरती होणार, सायंकाळी 7 वाजता आरती होणार, रात्री 9:30 वाजता शेजारती होणार। आणि बरेच काही मुंबई दिल्ली गुजरात नाशिक एवढ्या लांबून जी लोक येतात त्यांना इथे आल्यानंतर सर्व रम्य ठिकाण असं चांगलं वाटते। आणि आम्ही त्यांची सर्व इथं सोय व्यवस्था सर्व काही त्यांचं इथं अन्नक्षेत्रसुद्धा चालू आहे 2 टाईम सकाळ संध्याकाळ। आणि त्यांना पण इथं असं एकदम आनंदी वातावरण वाटते आणि त्यांच्या सर्व काही इच्छा आहे। आपल्या अंबाळीचे बाबा त्यांना एकदम इथून सर्व संकटकालीन म्हणजे पूर्ण करून त्यांना बाहेर पाठवतो। काही लोक भरपूर येतात, 10 दिवस राहतात, 1.25 महिना राहतात, त्यांच्या इच्छासुद्धा पूर्ण होतात। त्यांना जर काही समजलं नाही ते आमची माहिती आम्हाला विचारतात, पुजारी भाऊ आम्हाला अशी अडचण आहे, आम्ही त्यांना तो सहकार्य करतो। ते त्यांचं नामस्मरण करतात आणि आपल्या इथे 10 दिवस नवरात्राचा मोठा कार्यक्रम असतो। त्या कार्यक्रमामध्ये जवळपास 1,500 ते 2,000 पब्लिक असते। आणि जवळपास डिसेंबरमध्ये जवळपास दत्त जयंती असते, दत्त जयंतीला भव्य यात्रा भरते। त्या यात्रेमध्ये जवळपास 500-700 दुकान येतात आणि भाविक मंडळीसुद्धा भरपूर असते आणि त्यांचंसुद्धा इथं नामस्मरण वगैरे सगळं व्यवस्थित होते। पुन्हा आणि दत्त जयंती झाल्या म्हणजे डिसेंबरमध्ये त्या पालखी असते, त्या नियमाने पालखी असते, त्या निमित्ताने बाहेरची जी मंडळी येते ते सर्व पालखीला हजर असतात आणि पालखी सोहळ्याचा कार्यक्रम चांगला करतात। पुन्हा दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा कार्यक्रम असतो, तो कार्यक्रम दहीहंडी फुटल्यानंतर मग जे सर्व मंडळी भाविक मंडळी आहे ती सर्व निघून जाते त्याच्या म्हणजे जिकडे त्यांच्या हिशोबाने समजा। आणि जानेवारीमध्ये भरपूर मोठा कार्यक्रम असतो, तो म्हणजे पंचावतार रोट। पंचावतार रोटामध्ये जवळपास पब्लिक येते, इथे 10,000 पब्लिक येते, 10,000
जवळपास पब्लिक असते आणि तो कार्यक्रम 9 ते 10 दिवसाचा असतो। त्यावेळी लोकांची भरपूर गर्दी असते आणि त्यांचे इथं त्या टायमामध्ये नामस्मरण, बाहेरचे कार्यक्रम म्हणजे चिरडे बाबा यांचा सुद्धा कार्यक्रम असतो इथे, येवल्याचे चिरडे बाबा। आणि त्या 10 दिवसात लोक भरपूर येतात, त्यांचे भाषण म्हणजे त्यांच्या माध्यमातून त्यांना काहीतरी मार्गदर्शन करतात व आपल्या पंथाबद्दल माहिती सांगतात, असं त्यांचं सर्व हे चालते। आणि आपल्या खांडीचे हे असं माध्यम आहे। आणि इथे आलेल्या आपल्या खांडीचं महत्त्व म्हणजे इथं आलेला हा कोणताही माणूस मनामध्ये जर कोणती इच्छा घेऊन आला असेल तर त्याची पूर्ण इच्छा इथे होणार, कारण इथं देवानं असा एक वर दिलेला आहे, रडत आलेला व्यक्ती इथून हसवतच पाठवणे असा त्यांनी बाळापूरकर यांच्याकडून असा एक वर घेतलेला आहे समजा। दंडवत प्रणाम। मंडळी, आपल्यासोबत आता आहेत श्री बाळासाहेब झरकर दादा। दादा आपल्याला या मंदिराच्या इतिहासाबद्दल माहिती देणार आहे। मी दादांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला या मंदिराचा इतिहास थोडक्यात सांगावा। दंडवत प्रणाम। मी शिरीष पुरुषोत्तम झरकर मुळावा, अंबाळी देवस्थानच्या एक सेवक। या ठिकाणी अगोदर या मंदिराचा कुठल्याही प्रकारचा इतिहास सांगायचं झालं तर आमचे पंजोबा गोपाळराव व्यंकोबा सोनार यांच्या हाताने या ठिकाणी या मंदिराची निर्मिती झाली। पहिले जुनं छोटं मंदिर होतं, अगोदर मंदिरही नव्हतं, उघडा ओटा होता या ठिकाणी। आणि आमच्या आजोबांनी गोपाळराव व्यंकोबा सोनार यांनी या दगडी बांधकाम करून इथं मंदिर निर्माण केलं। त्यानंतर आमचे वडील पुरुषोत्तमराव गोपाळराव झरकर हे इथले अध्यक्ष होते, बरेच वर्ष अध्यक्ष पद स्वीकारलं। इथली थोडी थोडी सुधारणा होत गेली आणि इथले जे मानाचं स्थान आहे मानकरी हे आम्हाला मिळालेलं आहे। इथे जे मंदिरामध्ये डाव्या साईडला एक विशेष आहे ते आमचा स्वतःच्या घरचा आहे, राजेश्वर या नावाने इथे संबोधले जाते। हे आमच्या घरचं विशेष आहे। इथंच त्याची स्थापना झालेली आहे, ते कारण ते उचलल्याच गेला नव्हता इथून विशेष वापस न्यायच्या वेळेस, अशी त्याची ख्याती आहे। अंबाळी देवस्थान हे जागृत देवस्थान आहे, सर्वांना पावन होणारा विशेष आहे। आणि इथं दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे। आता या ठिकाणी बरीच सुखसुविधा झालेल्या आहेत। मंडळी, आपला मानबेटू चॅनलचा परिवार खूप खूप मोठा झाला आहे। जेथे जातो तेथे आपल्या परिवारातील सदस्य मला भेटतात। असेच खास लिंगमपल्ली तेलंगणा येथून लावण्य दिदी जे आपल्यासोबत आहेत, त्या आपल्या चॅनलला फॉलो करतात। त्यांना भेटून आम्हाला दोघांनाही आनंद आला। परराज्यातून असून सुद्धा ते स्थानवंदन करण्यासाठी आले, किती महत्त्व हे भाग्य आहे। आपण दिदीजींनाच विचारणार आहोत त्यांना चॅनलबद्दल काय वाटतं आणि या स्थानाबद्दल सुद्धा त्यांचा काय अनुभव है। दंडवत दीदी जी। दंडवत प्रणाम। दादाजी के चैनल जो है ना हम फॉलो करते हैं, हम तेलंगाना के हैं। जो सारे वीडियोस डालते हैं ना दादा, वो सब घर पे बैठ के देखने का सुख दे रहे भैया। इससे सौभाग्य और कुछ नहीं होगा शायद। ये कोरोना के टाइम पे घर में से तो बाहर नहीं निकल सकते, मगर दादा के वजह से सारे भगवान के दर्शन हो रहे घर पे बैठ के। दादाजी से मिलना ये अनोखा लग रहा हमें, अच्छा लगा मिलके। चैनल के सब सब्सक्राइब कर ले प्लीज़, धन्यवाद। अंबाळी या देवस्थानाची ख्याती महती खूप अगाध आहे। येथे येणाऱ्या भक्तजनांच्या मनामध्ये
एक आनंदाचा क्षण नक्कीच असतो. असेच आपल्यासोबत आता या परमार्गाचे सेवक आहेत, मानभाव पंथाचे अनुयायी आहेत, प्रतीक मगदादा. मी दादांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा अनुभव आमच्यासोबत शेअर करावा. दंडवत दादा. दंडवत प्रणाम. यहाँ का अनुभव तो काफ़ी अद्भुत है. यहाँ पे मन की शांति, प्रसन्नता ये मिलता है. और दूसरा, श्री दत्तात्रेय प्रभु महाराज का ये स्थान है जहाँ पे सब महानुभाव पंथीय और बाकी भक्तजन यहाँ पे अपना दंडवत करने के लिए आते हैं. यहाँ की निद्रा काफ़ी विशेष है, जहाँ पे सब तरीके से सेवा वगैरह होती है. और पहाटे सेवा का अनुभव जो है वो अद्भुत होता है. नाम स्मरण, एकांतवास, ये सब चीज़ें यहाँ पे आदमी की शांति के लिए काफ़ी भावपूर्ण तरीके से होती है. दंडवत. मंडळी, असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं. या स्थानाची महिमासुद्धा आपण श्रवण केली. या मंदिराचा इतिहासही आपल्याला दादांनी सांगितला. आता अंबाळीला यायचं कसं? अतिशय सोपा मार्ग आहे. तो पुढीलप्रमाणे. अंबाळी हे जे देवस्थान आहे हे यवतमाळचा एक तालुका आहे पुसद आणि दुसरा तालुका आहे उमरखेड. या दोन्ही तालुक्यांना जोडणाऱ्या रोडवरती पुसदपासून उमरखेडकडे जाताना नियरली 27 ते 28 किलोमीटरच्या अंतरावरती या अंबाळी गावाचा फाटा आहे. तेथे बाजूला जिथे फाटा आहे तेथेच एक महादेवाचे मंदिर आहे. त्या मंदिरापासून डाव्या हाताला आपल्याला वळावं लागतं. आणि जर आपण उमरखेड मार्गे जर आलात तर उमरखेडपासून नियरली 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावरती अंबाळी गावाचा फाटा आहे. या देवस्थानाचा फाटा आहे. तेथे बाजूलाच जे की आधी सांगितलं महादेवाचं मंदिर आहे. तेथून उजव्या हाताला वळाल्यानंतर आपल्याला लगेच 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावरती श्री दत्तात्रेय प्रभूंचं हे स्थान वंदन करायसाठी भेटतं. तर असा हा रम्य परिसर आपण नक्की यायलाच पाहिजे. हे स्थान वंदन करण्यासाठी तुम्ही नक्की याल ही आशा बाळगतो. आता वेळ आभार प्रदर्शनाची. गेले अखंड 12 दिवस सुरू असलेला आपला हा स्थान दर्शनाचा यज्ञ. आज 13वा दिवस, दत्त जयंती. खूप आनंदाचा क्षण आपल्या सर्व पंथीयांसाठी. माझ्यासाठी थोडा भावनिक होणारा क्षण असेल. 12 दिवस आपल्याला हे स्थान दर्शन घडवत होतो. फक्त इच्छा होती कुठेतरी हा जो मानभाव चॅनलचा परिवार आहे, ज्या आशेने ते आमच्या संपूर्ण टीमकडे बघतात, स्थान दर्शन घडवायचं आहे, हा कुठेतरी आमच्या टीमचा असलेला एक मनोधर्म आणि आपलं प्रेम, हा दुग्ध शर्करा योग असल्या कारणानेच मानव यूट्यूब चॅनल खूप नियरली आता 4-5 वर्ष झालेत या सेवेमध्ये आहे. कधी मनातही विचार आला नव्हता की 12 खंडी स्थान दर्शन माझं होईल, पण आपल्या प्रेमामुळे, भगवंताच्या कृपेमुळे हे सर्व काही शक्य झालं आहे. आपले खरोखर मनपूर्वक धन्यवाद, आभार. तुम्ही हे जे प्रेम आम्हाला देत आहात असंच प्रेम सदैव आमच्यावरती असू द्या. त्याचप्रमाणे आमची संपूर्ण मानभाव यूट्यूब चॅनलची टीम, त्यात मयूर पाटील असेल, मोहन करपे असेल, प्रवीण करपे असेल, चेतन पवार असेल, आदित्य असेल आणि या शूटमध्ये आज आम्हाला नवीन जोडलेला एक मित्र गोपाल असेल, गोपाल खिर्डीकर. बंधूंनो, या सगळ्यांच्या टीममुळेच आम्ही हे सर्व काही करू शकलो आहे. या सर्वांचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. भगवंताचे आपण धन्यवाद तर नाही करू शकत, त्याचे उपकार आपल्यावरती अनंत आहेत. भगवंताच्या चरणी माझा शतशः दंडवत. भगवंता, अशीच तुझी कृपा आमच्यावरती सदैव असू दे आणि हे कार्य असंच आमच्याकडनं घडत राहू दे. दंडवत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओ आवडलाच असेल तुम्हाला हा,
तर लाईक करायला विसरायचं नाही आहे, शेअर करायचं तुमच्या मित्रपरिवारामध्ये आणि कमेंट करायची तुम्हाला हा अखंड स्थानदर्शनाचा यज्ञ कसा वाटला, अंबाळीचं स्थानदर्शन करून तुम्हाला काय वाटलं. आणि आपण जर नवीन असेल या चॅनलवरती तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुनश्च एकदा तुम्हाला श्री दत्तात्रय प्रभूंच्या अवतार दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच स्थानदर्शनांसह. तोपर्यंत दंडवत.